नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सो आता आपला सेशन सुरू होतोय रेकी लेवल 1, फ्री रेकी लेवल 1चा. आता या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे माझ्याकडून ते मी सांगते, पण या 7 दिवसांसाठी तुम्ही सगळे कमिटेड आहात का? येस. प्रत्येकाने मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे, मॅडम 7 दिवसांसाठी मी कमिटेड आहे, रोज 1 तास मी स्वतःला देणार आहे. येस. जेवढे मॅक्झिमम येस यायला पाहिजे. आता इकडे दिसतात मोठ्या संख्येने. उद्या मे बी याच्यातले अर्धे अधिक गायब झालेले असणार. का? एक्सक्युजेस. राईट, हे मला माहिती आहे. आणि मी 100% सांगते की याच्यातले अर्धे एक्सक्युजेस असणार आहेत उद्या, उद्या परवा मे बी. काय एक्सक्युजेस असणार आहेत? आम्हाला वेळ नाहीये, टाइम मॅनेज होत नाहीये, काहीतरी इम्पॉर्टंट काम आलं. सो हे त्यांच्यासाठी असतं की ज्यांची अजून वेळ आलेली नाही. बाकी ज्यांना घ्यायचं आहे, रिसिव्हिंग मोडमध्ये आहे, सो त्यांच्यासाठी वेळ पण असणार आहे. आणि येस, डेफिनेटली त्यांना या 7 दिवसांच्या सेशनमध्ये काहीतरी मिळणार सुद्धा आहे. कारण ही एक एनर्जी आहे. जेवढं तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये राहाल तेवढं तुम्हाला ही एनर्जी देत असणार आहे. ठीक आहे. सो येस, थँक्यू सो मच एव्हरीवन अँड कॉंग्रॅच्युलेशन ऑल की तुम्हाला या डिवाइन एनर्जीने चूज केलेलं आहे. येस, मी हा शब्द वापरते की तुम्हाला या डिवाइन एनर्जीने चूज केलेलं आहे. मे बी अनेक वेबिनारमध्ये तुम्ही हा शब्द ऐकला असेल, बरोबर ना? तुम्हाला वाटलं असेल काय हे सगळंच म्हणतात. येस ऑर नो? मॅडम असं तर सगळेच म्हणतात चूज केलेलं आहे, पण आम्हाला काय अजून त्याचा अनुभव आला नाही, बरोबर? सो हे 7 दिवसांचे आपले सगळे सेशन प्रॅक्टिकल असणार आहेत. ओके. पण एक्सपिरियन्स कोणाला मिळणार आहे? अनुभव कोणाला येणार आहे? जे 7 दिवस सतत माझ्या बरोबर राहणार आहेत त्यांना. अदरवाईज आज नाही कल, कल नाही परसो. मग परमेश्वर पण काय म्हणतो? मैं भी सोचता हूं तेरे लिए. बरोबर ना? सो येस, डेफिनेटली ह्या 7 दिवसांसाठी तुम्हाला कमिटेड राहायचंय की सगळे 7 दिवसांचे सेशन तुम्ही अटेंड करणार आहात का? एक थंब दाखवायचंय मला. सगळ्यांचं एक एनर्जी, एनर्जी म्हणजे स्तंभ आहे. सो सगळ्यांची एनर्जी दिसली पाहिजे. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. फिजिकल दाखवा, मेसेजमध्ये नाही दाखवलं तरी चालेल. चलो, थँक्यू सो मच. बरं, आता तुम्ही सगळे इथपर्यंत का आलेला आहात? का आलेलात बरं? असंच वेळ जात नाहीये म्हणून मॅडमचं सेशन अटेंड करूया, चला टाइमपास फ्री तर आहे बघूया. एवढ्या सगळ्यांचं ऐकले तर आता या मॅडम काय बोलतायत ते थोडंसं डोक्यातून घेऊया, असं वाटतंय का? नाही. सो आपल्या सगळ्यांचा एक पर्पज असला पाहिजे, बरोबर ना? प्रत्येक जण या 10 दिवसांपूर्वी, या 15 दिवसांपूर्वी किंवा 1 महिन्यांपूर्वी काही ना काहीतरी तुमच्या बरोबर एखादं रिझन घडलं असेल, किंवा कुठलं ना कुठलं तरी दुःख तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलेलं असेल. मे बी कोणी ओक्सामोक्षी रडलेलं असेल रात्र रात्र दिवस, बरोबर? का? तर माझ्याच आयुष्यात हे का? माझ्याच बाबतीत हे का? आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वराकडे मागताय. आणि परमेश्वर कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात त्या उत्तराचं, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत आणतं, पोहोचवण्याचा प्रयत्न करतं, मेसेंजर. बट आपली लेवल तेवढी अपग्रेड झाले नसल्यामुळे मे बी त्या गोष्टी आपल्याला कळत नाही, किंवा आपण आपलं लक्ष त्या मेसेजकडे जातो, पण कळत न कळत आपण त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. येस ओर नो? वाटतं तुम्हाला हे सगळं जे मी बोलते ते मे बी माझ्यासाठी असेल, हे कुठेतरी माझ्याशी रिलेट करते? कोणाकोणाला वाटते त्याने एक थंब दाखवायचे. ओके. सो काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे, इश्यूज आहेत, आणि म्हणूनच सगळी लोक आमचा बेनिफिट मी घेतात मॅडम. सो तुम्ही पण त्यातलाच आहात असं वाटतंय आम्हाला, की काहीतरी आता आमच्या बरोबर त्या म्हणतात ना, दुखावट्यावर तुम्ही बोट ठेवणार, त्याच्याबद्दल सांगणार आणि आम्हाला काहीतरी मिसगाईड करणार, असं कोणाकोणाला वाटते बरं? ओके. चलो, थँक्यू सो मच फॉर किपिंग ट्रस्ट ऑन मी. सो तसं काही होणार नाहीये. आता आपण आपल्या सेशन बद्दल जाणून घेऊया की नक्की काय आहे. येस, थँक्यू सो मच. सगळ्यांचं ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मला ही लाईन फार आवडते, वेअर देर इज अ विल देर इज अ वे. ओके. का आवडते बरं? कारण याच्यातच आपला आन्सर लपलेला आहे. जिथे आपली इच्छा आहे
काहीतरी करण्याची, तिथे आपल्याला मार्ग बरोबर मिळतो. बरोबर ना? सो येस, हेच सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यावरच आपल्याला पुढे काम करायचं आहे. चलो आता आपण हे सेशन 7 दिवसांचे आहेत. ते कोणासाठी आहेत? सगळ्यांसाठी आहेत का? सगळे स्पेशल असतात का? नाही. शाळेमध्ये टीचर शिकवतात 60-70 मुलांना ऍट ए टाइम. सगळे स्टॉपर असतात का? नाही. तर काही स्पेशल लोकांसाठी हे सेशन असतात. सो कोणासाठी? ग्रोथ इन दिअर लाईफ, ज्यांना आपल्या लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे, पर्सनल स्पिरिच्युअल लेवलवर, फायनान्शियल लेवलवर, सगळ्याच लेवलवर. ओके. स्ट्रेस रिडक्शन अँड रिलॅक्सेशन, ज्यांना त्यांच्या जे काही त्यांची हे असेल, फिजिकल किंवा हेल्थ इश्यूज असतील किंवा काही स्ट्रेस असेल, त्याच्यातून एक रिलॅक्सेशन मिळण्यासाठी, पेन रिलीफ होण्यासाठी, इमोशनल इम्बॅलन्स झालेला आहे ते बॅलन्स होण्यासाठी, ऑफकोर्स स्वतःची एनर्जी लेवल वाढण्यासाठी आणि समथिंग काहीतरी नवीन शिकण्यासाठी. कारण प्रत्येक माणसाने, मला तरी असं वाटतं, एज इज ओनली नंबर. कितीही वय झालं तरी आयुष्यात नेहमी काहीतरी चांगलं शिकता आलं पाहिजे आपल्याला. नेहमी एक स्टुडंट म्हणून आपली मानसिकता असायला पाहिजे. स्टुडंट, फक्त नॉलेज घ्यायचं. त्याचबरोबर ज्या लोकांना स्वतःचं प्रोफेशन सांभाळून काहीतरी जीवनामध्ये वेगळं काहीतरी करायचंय, लोकांची सेवा करायची आहे, लोकांना मदत करायची आहे, सो वर्क ॲज पर युअर टाइम अँड बिकम युअर ओन बॉस, हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. देन आता हे सगळे मी जे ऑप्शन सांगितलेले आहेत, तो कोणासाठी आहेत? हु आर रिअल ऍक्शन टेकर, जी लोक खरोखरच ऍक्शन टेकर आहेत त्यांच्यासाठी. दॅट्स इट. सो मला माहित नाही आता तुमच्यापैकी ते आहेत की नाही आहेत, आय डोंट नो. सो तुम्ही जज करायचं आहे. पुढे बघूया. आता या सेशन मधून तुम्हाला काय मिळणार आहे? यू विल गेट रेकॉर्डिंग टिल इव्हिनिंग. म्हणजेच आता हा सेशन इव्हिनिंग मध्ये असल्यामुळे याचं रेकॉर्डिंग तुम्हाला रात्रीपर्यंत मिळून जाईल. कारण आधी माझे 1 ते 2चे सेशन होते. पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके. गेल्या वेळेला मी नोट्स नव्हत्या पाठवल्या, माझं राहून गेलो होतं, पण यावेळेला मी पाठवते. अटेनमेंट ऑफ रेकी लेवल 1, रेकी लेवल 1चं अटेनमेंट मिळणार आहे. शक्तिपात तुम्हाला मिळणार आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी. 6 दिवसांचे तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओज मिळणार आहेत. 7व्या दिवसाचं 7 डेजचं जे रेकॉर्डिंग आहे ते मिळणार नाही. सो तिथे तुमची एक टेस्ट असणार आहे, तुम्हाला तिथे हजर राहायचंय. ओके. टेस्ट असणार आहे म्हणजे तुमचा काही पेपर वगैरे नसणार आहे, पण शेवटचा डे म्हणून एक डेडिकेशन म्हणून तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे. त्याचं रेकॉर्डिंग देत नाही कोणाला. त्याचबरोबर मॅडम, लेवल 1 जर तुम्ही सांगताय, मग लेवल 2, लेवल 3चं तुम्ही सांगणार आहात का? जेणेकरून आम्हाला पुढचा कोर्स जर करायचा असेल तर आम्ही करू शकतो. येस, डेफिनेटली. जर तुम्हाला पुढचे कोर्समध्ये इंटरेस्ट असेल, एनरोलमेंट करायचं असेल, तर येस, यू कॅन डू इट. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही किंवा माझ्या टीम मेंबर्स पैकी कुठलाही एक सदस्य तुम्हाला पर्सनल कॉल करणार नाही किंवा मेसेज करणार नाही. मे बी हा तुमचा आधीचा सुद्धा अनुभव असेल, कारण बऱ्याच लोकांनी पुन्हा रिपीट सुद्धा आता ही बॅच केलेली आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? येस. आणि आपण एनर्जीवर बोलतोय, ऑफकोर्स सगळ्यांनी आपले हँड रब करायचे आणि ती एनर्जी आपल्याला दाखवायची. रब युअर हँड्स. चहा वगैरे पिऊन झालाय छान? चलो, थँक्यू सो मच. अप्लाय दिस एनर्जी ऑन युअर फेस, बॉडी. ओके. तो आय होप तुम्हाला सगळं आयडिया आली असेल, इथून तुम्हाला काय काय मिळणार आहे. पुढे बघूयात. तो चला, स्वामींना वंदन करून, नमस्कार करून, रेकीद्वारे तुमच्या जीवनाला योग्य ती दिशा मिळून जे जे उत्तम आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडून पूर्ण समाजाला त्याचा लाभ हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच माझं सेशन अटेंड केल्याबद्दल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. बघा काय दिसतंय बरं स्क्रीनवर तुम्हाला? येस, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. काय दिसतंय? तुम्ही स्वतः असं आहे वाटतंय का? मी स्वतः आहे. रिलेट करा स्वतःला. मी स्वतःच आहे मॅडम, असं कोण बोलतंय? राईट. एकाच वेळेला सकाळी उठल्यापासून जी धडपड सुरू होते मुलांसाठी, नवऱ्यासाठी, घरातल्या इतर लोकांसाठी, बरोबर? म्हणजेच काय, ऍट अ टाइम मल्टीटास्किंग आपल्याला करावी लागते. येस ऑर नो? पण
कधीतरी आपल्याला कंटाळा पण येतो, वाटतं ना की आपण आपलं आयुष्य कुठे जगतोय, आपण आपल्या स्वतःला कुठे इम्पॉर्टन्स देतोय की नाही. येस ऑर नो. सो आज हा 1 तासाचा सेशन फक्त आणि फक्त आपल्यासाठी, तुमच्यासाठी असणार आहे. स्वतःला इम्पॉर्टन्स द्यायचंय. त्यामुळे हातात जे काही असेल काम ते बाजूला ठेवायचं आणि संपूर्ण लक्ष इथे फोकस करायचं. संपूर्ण लक्ष इथे. बरं, मला इथून दिसतं हा कोण काय करते काय नाही करते, त्यामुळे संपूर्ण लक्ष इथे फोकस करायचं. ठीक आहे, चलो. भारती मॅडम आहेत, मला वाटतं त्यांच्या हसबंड बरोबर बसलेले आहेत आणि त्यांच्या गळ्याला काहीतरी झालंय. ठीक आहे, आपण इथे त्यांना हिलिंग पण देऊ. ठीक आहे, चल. भारती मॅडम बरोबर बोलली का मी? असेल तर एक थंब दाखवा. रिलेशन बरोबर बोलली ना? येस, थँक्यू, थँक्यू सो मच. ओके. सो हातातलं जे काही काम असेल ते साईडला. लॅपटॉप, आता जेवणाचं काम एवढं लवकर नाही चालवणार. सो बाकी जे काय असेल बाजूला. एक नोटबुक आणि एक पेन तुमच्या जवळ ठेवायचे, जसं मी सांगितलं होतं आधीच. ग्रुपवर मेसेज केला होता. ना? चल. बरं, दिवाळीच्या वेळेला, आता जस्ट दिवाळीच गेली ना आपली, दिवाळीच्या वेळेला आपल्या घराची साफसफाई कोणी कोणी केली आहे? हा, कोणी कोणी हँड रेज करा, मी त्याला अनम्यूट करते. श्रेयांशी. येस, श्रेयांशी मॅडम बोला. दिवाळीची साफसफाई केली का? छान. हो हो केली. बरं, रोजच्या रोज घराची साफसफाई किती दिवसांनी करता? दर 2 दिवसांनी. 2 दिवसांनी. येस. बरं मॅडम, असं काय आहे का साधन की काही न करता ऑटोमॅटिक घरातली साफसफाई होते, असं आहे का? म्हणजे करावीच लागते आपल्याला, बरोबर? ओके. येस, रूप्स मॅडम, घराची झाडलोट दर किती दिवसांनी करता? रोज असतेच. रोज असते का हो? बरं, रोज हं. कंटाळा नाही येत का तुम्हाला? येतो, पण स्वच्छता हवी असते ना. का बरं, स्वच्छतेची का गरज आहे एवढी? तेवढंच मन प्रसन्न राहतं, छान राहतं म्हणून. पण प्रसन्न राहतं, छान राहतं. वा, किती छान आन्सर दिली. मग आपल्या या माठाची साफसफाई केव्हा केलेली आठवतंय? लास्ट सर्व्हिसिंग, लास्ट मेंटेनिंग कधी केलेलं आठवतंय का? आठवा बरं, कधी केले? सो येस, याला सुद्धा सर्व्हिसिंग करायला पाहिजे ना, वाटतं की नाही कोणाला? याच्यामध्ये तर या मनामध्ये, या माइंडमध्ये तर कितीतरी गोष्टी साठल्यात, कितीतरी वर्षांच्या, 20, 15, 25 वर्षांपूर्वीच्या गोष्टी, दुःख, वेदना, कोणाची तरी आठवण, कोणाच्या तरी चांगल्या आठवणी, कोणाच्या तरी वाईट आठवणी, कोणाचा तरी सूड, बदल्याची भावना. येस ऑर नो, आहे की नाही? मग त्याचं नको का शुद्धीकरण करायला? कोणाला वाटतंय हवंय की नको? सो सगळे रेडी आहात करायला? पण मी बोलते ते तुम्हाला फॉलो करावं लागेल, विदाउट एनी कंडिशन. करणार का? चल, आता मी त्याचं एक थोडस तुम्हाला एक डेमो दाखवते. हा, 2 ग्लास आहेत पाण्याचे. एकामध्ये शुद्ध पाणी आहे, एकामध्ये दूषित पाणी आहे, त्याच्यामध्ये डस्ट आहे. ठीक आहे. बरेच लोकांचे चॅट्स, मेसेज आलेले आहेत. थँक्यू सो मच. आता आता इकडे लक्ष द्या. 2 ग्लास आहेत, त्याच्यामध्ये एकामध्ये शुद्ध पाणी आहे, एकामध्ये दूषित पाणी आहे. ओके. आता मी तुम्हाला जे पाणी देणार आहे ना, ते शुद्ध पाणी आहे. ते शुद्ध पाणी तुम्ही त्या ज्या ग्लासमध्ये ऑलरेडी कचरा आहे त्या ग्लासात टाकलात, तर ते अशुद्ध पाणी शुद्ध होणार आहे का? मग हे काय आहे आपलं? हे जे ग्लास आहे ना, ते थोडस डस्टने भरलेलं आहे. ओके. सो त्याला काय करायचं, आपल्याला पहिलं प्युअर करायचं आहे आणि त्यानंतर मग जे काही तुम्ही त्याचं शुद्धीकरण केल्यानंतर टाकणार आहात, सो ते डेफिनेटली 100% तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. ठीक आहे. सो आता आपण बघूया. तुमच्याकडे सुद्धा तुम्ही सगळेच असं आहात का की मॅडम, माझ्या आयुष्यात अशी कुठलीही एक व्यक्ती नाही जिचा मी राग राग करते, किंवा ही व्यक्ती, कुठलीही व्यक्ती समोर आली मी त्याला तेवढंच रिस्पेक्ट देते, असं आहे का? नाही. ऑब्व्हियसली तुमच्या मोबाईलमध्ये कितीतरी ब्लॉक पीपल असणार. येस ऑर नो? ब्लॉक लिस्टेड, ब्लॅक लिस्टेड, मे बी, काही नाव द्या त्याला. तीच नावं आता तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला एक पेज फाडायचंय, शेवटचं घ्या, आणि त्या पेजवर तुम्हाला ती नावं लिहायची. फास्ट करायचंय. राईट डाऊन नेम्स,
सगळ्यांनी सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचं आहे. झालं की सांगा मला. डन म्हणून लिहा. ओके. ठीक आहे, चल लिहिलेत क्या सगळ्यांनी? ओके. आता तू पेज समोर ठेवायचं आहे आणि माझ्याकडे, माझ्या आवाजाकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. ठीक आहे? येस, तुमचं संपूर्ण लक्ष इकडे असायला पाहिजे. कोणाकोणाला वाटतंय माझ्या आयुष्यामध्ये बदल व्हावे, त्याने हँड रेस करा. तुम्ही रेडी आहात ना? जी लोक रेडी आहेत, ऍक्शन घेण्यासाठी तयार आहेत, युनिव्हर्स सुद्धा, परमेश्वर सुद्धा त्यांनाच केवळ मदत करण्यासाठी तयार असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. सो चला, मी सांगते तसं करायचंय. डोळे बंद करा सगळ्यांनी. क्लोज युअर आईज. चष्मा असेल तर 2-3 मिनिटासाठी काढून ठेवा साईडला. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. प्रॅक्टिकल करा. प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार नाही. डोळे बंद करा. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडायचंय. ब्रीद इन, ब्रीद आउट. वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2 सेकंड त्याला होल्ड करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू रिलीज करायचे. हा, जी लोक प्रॅक्टिकल करणार आहेत, माझ्या समोर दिसत आहेत, त्यांना याचे रिझल्ट चांगले मिळणार आहेत. वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू सोडायचंय. आता जस्ट 1-2 मिनिटापूर्वी आपण लिस्ट केलेली आहे. डोळे बंदच करायचे. आता त्या व्यक्तींना आठवा, ज्या व्यक्तींची नावं तुम्ही त्या लिस्टमध्ये लिहिलेली आहेत, ज्या व्यक्ती तुमच्या दुःखाचं कारण आहे. तुम्हाला वाटते हीच व्यक्ती माझ्या दुःखासाठी जबाबदार आहे. याच व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाईट बदल झालेले आहेत. त्या व्यक्तीचा चेहरा, त्याचा फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणा. तो क्षण आठवा. मे बी तो क्षण 15 वर्षांपूर्वीचा असेल, 10 वर्षांपूर्वीचा असेल, 1 वर्षांपूर्वीचा असेल किंवा लेटेस्ट असेल. तो क्षण आठवा, तो मोमेंट आठवा.
ज्या दिवशी तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये प्रचंड वादविवाद झाले होते, तो क्षण आठवा ज्या दिवशी त्या व्यक्तीबरोबर आणि तुमच्यामध्ये प्रचंड वादविवाद झाले होते, क्लेश कलह झाला होता. तो दिवस आणि आजचा दिवस त्या व्यक्तीला तुम्ही कधीच तुमच्या डोक्यातून मनातून काढू शकला नाही. तो क्षण आठवा. नाव फील इट. आता फील करा ते तुमच्या बॉडीवर त्याचे काय व्हायब्रेशन तयार होत आहेत. फील करा तुमच्या बॉडीचे व्हायब्रेशन फील करा. काय होतंय? आनंद होतोय, दुःख होतंय, त्रास होतोय, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय, रिवेंज सुडाची भावना निर्माण झाल्यासारखं वाटतंय. येस, थोडक्यात काय, सगळ्यांनाच त्रास होतोय, मानसिक त्रास जास्त होतोय. शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास कुठलीही व्यक्ती सहन करू शकत नाही. आता मी म्हणेन इथेच आपल्याला स्टॉप व्हायचं आहे, इथेच आपल्याला स्टॉप व्हायचं आहे. कारण याच सगळ्या गोष्टींमुळे आपली प्रगती कुठेतरी थांबलेली आहे. हा ब्लॉकेजेस आपण आपल्या बरोबर घेऊन सतत 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 फिरत आहोत. त्या ब्लॉकेजेसला आज आपल्या आयुष्यातून, आपल्या मनातून कायम स्वरूपी आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. सो आता आपल्याला इथे आपल्या मनाची क्लिन्झिंग करायची आहे. थोडक्यात आपल्या मनाची साफसफाई करायची आहे. आज इथे आपण आपल्या मोठ्या मनाने त्या सगळ्यांना माफ करणार आहोत, फॉरगिव्ह करणार आहोत. फॉरगिव्ह अशा कारणासाठी की आपल्या स्वार्थासाठी, आपल्या प्रगतीसाठी, जी की आपणच ब्लॉक करून घेतलेली आहे. ज्यांना ज्यांना वाटतंय आपली प्रगती व्हावी, तर त्यांनी आज त्या सगळ्यांना माफ करायचंय. कुठलाही मनामध्ये अडी ठेवायची नाही, कुठल्याही प्रकारची अडी ठेवायची नाहीये. कारण जेवढ्या लवकर तुम्ही त्या लोकांना फॉरगिव्ह कराल, तेवढं तुमच्याच फायद्याचं आहे, तुमच्याच हिताचं आहे. सो मनातल्या मनात तुमचा एक हात, राईट हँड लेफ्ट साईडला ठेवून, आपल्या हृदयावर ठेवून, मनातल्या मनात म्हणा, आजपासून मी त्या सगळ्या व्यक्तींना माफ केलेलं आहे. त्यांचं मनातल्या मनात नाव घ्यायला सुरुवात करा. येस, आजपासून मी त्या सगळ्यांना मनापासून माफ केलेलं आहे. माफी का मागायची आपल्याला? डेफिनेटली आपल्या फायद्यामुळे. आपल्या मनात, आपल्या 7 चक्रांमध्ये, आपल्या ऑरामध्ये जिथे कुठे ही निगेटिव्ह एनर्जी आहे, ती हळूहळू रिमूव्ह व्हायला लागते जेव्हा आपण माफी मागतो तेव्हा. सो येस, आज त्या सगळ्यांना मी माफ केलेलं आहे. आय फॉरगिव्ह ऑल ऑफ देम. आय फॉरगिव्ह ऑल ऑफ देम. आय फॉरगिव्ह देम. त्याचबरोबर या एवढ्या वर्षांच्या काळात कळत नकळत जर तुम्ही सुद्धा कोणाला तरी दुखावलं असेल, तर त्यांची सुद्धा मनोमन माफी मागायची आहे आणि बाकीच्यांना माफ करायचं आहे. कारण माफ केल्याने पुन्हा पुन्हा आपण त्यांच्या कर्मात अडकून राहत नाही, म्हणूनच आपल्याला माफ करायचं आहे. चलो, थँक्यू, 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 थँक्यू सो मच. बरं, मी करून घेतलं तुमच्याकडून. तो पेपर आहे, तो पेपर काय करायचंय बरं? लॅमिनेशन करून ठेवायचंय का आपल्या घरात? मुळीच नाही. त्या पेपरला जाळून टाकायचं आजच. कोणाला असं वाटतंय की मॅडम आधी 100% त्या लोकांना मी माफ केलं नव्हतं, पण आता ऍटलिस्ट
ऍटलिस्ट 60% मी त्यांना माफ केले. कोणाकोणाला वाटते? त्याने मी म्हणून चॅटबॉक्स मध्ये लिहायचं. माफ केल्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला? आता काय फील होतंय? हलकं वाटतंय की काहीतरी ओझं असल्यासारखं वाटतंय की नाही अजून मी माफ केलं केलं नाही असं वाटतंय? व्हॉट एव्हर. येस 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 येस. थँक्यू सो मच. बरं, मी त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे, कारण फायद्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट करू शकत नाही, बिकॉज वी आर ह्युमन बिईंग, राईट? सो त्याच्यामध्ये आपला फायदा काय असतो की या व्यक्ती परत कुठल्या ना कुठल्या तरी कर्माने आपल्याशी बांधल्या जातात, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात. का बरं? कारण आपण सतत 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 त्याच व्यक्तीचा विचार करत असतो आणि त्यांची निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी आपल्या एनर्जी बरोबर बांधली जाते. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण जितके जन्म घेतो तितक्या जन्मी त्याच त्याच व्यक्ती मैत्रिणी स्वरूपात, हजबंड स्वरूपात, सासू स्वरूपात, तुमचे ननंद स्वरूपात किंवा तुमचे शेजारची पाजारची असे होऊन तुमच्या बरोबर बरोबर जोडले जातात. तुम्हाला वाटतं का ती व्यक्ती परत परत तुमच्याशी कनेक्ट व्हावी? नको ना. बिकॉज आपण, आपलं हे रूप आहे, आपलं शरीर आहे, आपण एक, प्रत्येक जण आपण एक सोल आहोत. सोल प्युअर असतो, बरोबर? सोल प्युअर असतो. पण जेव्हा आपल्या या मनुष्य रूपामध्ये जन्म होतो तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या तरी मुक्त कर्म करण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलेलो असतो आणि ते कर्म करून झाले की आपली तिथून सुटका. पण जोपर्यंत आपल्याला कळतच नाही की माझ्या बरोबरच असं का होतंय, माझ्या बरोबरच असं का होतंय, तोपर्यंत आपल्याला पॅटर्नच आपला कळत नाही. कोणाकोणाला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये याच याच गोष्टी वारंवार होत आहेत. बघा, आपला पॅटर्न ना, आपल्या जीवनाचा पॅटर्न आपल्याला बरोबर कळतो की मॅडम मला सारखं सारखं फायनान्शियल प्रॉब्लेम सहन करावा लागतो. मॅडम मला सारखं सतत सतत आजारी आजारी पडते मी. सारखी माझी इतर लोकांची वाद होतात. काहीतरी आपला एक पॅटर्न असतो आणि ते वारंवार आपल्याला दिसतं. तर जर तुम्हाला वाटत असेल त्या पॅटर्न मधून माझी मुक्तता व्हावी कायमस्वरूपी, फायनल, तर येस, डेफिनेटली तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. तुम्हाला हा पॅटर्न ब्रेक करावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा पॅटर्न ब्रेक करत नाही तोपर्यंत वारंवार तीच लोक, त्याच त्याच एनर्जीची माणसं तुमच्या बरोबर कनेक्ट होणार, त्यांचे तेच 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 वाद तुमच्या बरोबर होणार. तो येस, कोणाकोणाला त्याच्यातून बाहेर पडायचंय त्यांनी मला सांगा. दॅट्स इट. येस, थँक्यू सो मच. सो आता आपण आपलं शुद्धीकरण केलेलं आहे. बिकॉज फॉरगिव्हनेस, आपण सगळ्यांना फॉरगिव्हनेस केलेला आहे, फॉरगिव्ह केलेलं आहे. द चॉईस दॅट फ्रीज यू. फॉरगिव्हनेस ही एक अशी चॉईस आहे की ती आपल्याला टोटली मोकळं करते, आपल्याला फ्री करते. ओके. आता त्यासाठी आपल्याला काय म्हणायचंय, तर आपल्याला, मी सांगते पुढे, एक प्रेयर बोलायची आहे. ती प्रेयर काय आहे ते पण मी सांगते तुम्हाला तुर्तास. त्याच्या आधी आपल्या सगळ्यांचं आयुष्य, कोणाला वाटतंय मी 100-150 वर्ष जगणार आहे मॅडम? कोणाला वाटतंय? आहे का कोणाचं? नाही. सो उद्या माझं काय होणार आहे आय डोंट नो, गॅरंटी नाही माझी. लाईफ इज शॉर्ट आणि म्हणूनच कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा आपल्याला? फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट, जे आपल्या आयुष्याशी जास्त मॅटर करतं. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या प्रायोरिटी चेंज करायच्या आहेत. आपण काय करत होतो आजपर्यंत? मला हा बोलला, मला तो बोलला, माझ्याशी हा भांडला, माझ्याशी तो भांडला, ही माझ्या पुढे जाते, ती माझ्या मागे येते. म्हणजेच आपण प्रायोरिटी चेंज केली नव्हती. आपण सतत त्याच त्याच निगेटिव्ह गोष्टी बघत होतो जिथे आपला फोकस जायला नको होता. आपला फोकस कुठे असायला पाहिजे? मला स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करायचे, मला स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करायचे, मला स्वतःला प्रूव्ह करायचंय, बरोबर ना? आणि म्हणूनच आजपासून आपला फोकस हलला पाहिजे. आणि त्यासाठी फोकस हलला पाहिजे म्हणजे नक्की काय? तुम्ही म्हणाल फोकस फोकस म्हणजे नक्की काय करायचं मॅडम? सो फाइंड युअर लाईफ पर्पस. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा, तुमच्या जीवनाचा लाईफ पर्पस माहित असलेला पाहिजे. आहे का माहित तुम्हाला? तुमच्या जीवनाचा गोल, कोणाकोणाला आपल्या जीवनाचा गोल माहितीये, लाईफ पर्पस माहितीये? चला हँड रेज करा बरं. येस, ज्यांना माहिती आहे त्यांनी हँड रेज करा. हा, कविता मॅडम हँड रेज केलाय का तुम्ही? कविता कांबळे, येस बोला,
तुमच्या जीवनाचा लाईफ पर्पज काय आहे? हा येस, अनम्यूट केलेला आहे मी. आणखीन कोण बोलणार आहे बरं? रुपाली मॅडम, येस. टेल मी लाईफ पर्पज ऑफ, सॉरी, पर्पज ऑफ युअर लाईफ. नो आयडिया. ओके. बाकीच्या सगळ्यांनी ज्यांना माहित नाही उत्तर त्यांनी हँड डाऊन करा. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा पर्पजच माहित नसेल, अच्छा, स्नेहा म्हणतायत ऍक्टिव्ह माय गुड. ओके, एक मिनिट आहे, इथे छान आन्सर आलेले आहेत. जस्ट लेट मी चेक. एकच मिनिट. हा, ओके. श्वेता म्हणतात स्टेबिलिटी हवी आहे. श्वेता चौधरी म्हणतायत मी स्वतःच खुश राहावं आणि दुसऱ्यांना पण हेल्प करा. व्हेरी गुड. फायनान्शियल इंडिपेंडेंट अँड पीस इन एव्हरी सिच्युएशन. व्हेरी गुड. चैत्राली. सॅमसंग कोण आहे ते म्हणतात माहित नाही. ओके. माहित नाही तर मी आहे. पूजा राठोड म्हणतात 9 इयर्स पासून मॅरिड लाईफ. ओके. ओके. हॅपीनेस अँड हेल्दी लाईफ, बिकम फायनान्शियल. ओके. बघा, आता तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर सुद्धा आहे. लाईफ पर्पज म्हणजे काय? सो मी या जीवनामध्ये आलेली आहे. आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक सोलला काहीतरी एक पर्पज घेऊनच पाठवलेलं आहे युनिव्हर्सने. सो जोपर्यंत आपल्याला आपलं पर्पज कळत नाही तोपर्यंत आपली प्रोग्रेस होत नाही. प्रत्येकाच्या लाईफचं एक पर्पज असायलाच पाहिजे आणि तो तुम्हाला शोधायचा आहे, मला नाही. बिकॉज तुमच्या नीड्स, तुम्हाला काय करायचंय भविष्यामध्ये हे मला माहित नाही, हे तुम्हाला माहिती आहे. पण येस, मी त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स नक्की करू शकते. सपोज आता तुम्ही जॉब करताय, तर त्या जॉबमध्ये मला फोकस व्हायचंय, मला ह्या पोझिशनला जायचंय. त्याचबरोबर मला माझ्या फॅमिलीला सुद्धा माझ्या बरोबर घेऊन जायचंय एका छान टॉप पोझिशनमध्ये. हे माझं लाईफ पर्पज असायला पाहिजे. त्याचबरोबर मला लाईफमध्ये सगळंच आहे माझ्याकडे, मग मला समाजाप्रती सुद्धा काहीतरी करायचं आहे. कारण आलो गेलो खाल्लं झालं, त्याला कोण विचारतं का? नाही. तुम्ही जर अनेकांसाठी काहीतरी करण्याची तुमच्यामध्ये इच्छा असेल, धमक असेल, तरच लोकांना आपलं नाव लक्षात राहतं. आणि म्हणूनच जन्माला आलोय तर काहीतरी करणं समाजाप्रती फार गरजेचं आहे. सो येस, डेफिनेटली तुमचा पर्पज तुम्हाला माहित असायला पाहिजे. मी हाऊसवाईफ आहे मॅडम, मला काहीच नाही जमत आहे. सगळं जमतं. हाऊसवाईफ मध्ये तर एवढे पोटेन्शियल आहेत, एवढे टॅलेंट आहेत की कोणालाही ते कळत नाही. सो तुमच्या सगळ्यांमध्ये काहीतरी टॅलेंट आहे, त्याच्यावर काम करा. आपल्या आयुष्याचा लाईफ पर्पज आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. जसं की मला आधी माझ्या आयुष्याचा लाईफ पर्पज माहित नव्हता. फक्त एक जॉब आहे की जॉब करायचं, मुलांना छान बघायचं, हे एवढं मला माहित होतं. पण जेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी टर्निंग पॉइंट येतो की आता बस झालं, पैसा पैसा पैसा, आयुष्यभर पैसा कितीही कमवला तरी कमीच आहे. पण पुढे काहीतरी आपलं असं असायला पाहिजे, अस्तित्व निर्माण व्हायला पाहिजे, जेणेकरून लोकांनी आपल्याला काहीतरी कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे आणि लोकांची सुद्धा आपण मदत करायला पाहिजे. हा माझा लाईफ पर्पज. येस, स्वामींच्या कृपेने माझा लाईफ पर्पज खूप छान पद्धतीने पूर्ण झालेला मला दिसतोय. सो तुमचा लाईफ पर्पज काय आहे तो तुम्ही चेक करायचा आहे. ठीक आहे. ओके. श्रेयांशी, व्हेरी गुड. श्रेयांशी नाईक, व्हेरी गुड. अॅनिमल कम्युनिकेटर, व्हेरी गुड. बघा, तुमचा लाईफ पर्पज आहे इथे. तुम्ही त्या जे काही तुम्ही शिकलात त्याच्यावर काम करा, त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करा. दॅट्स इट. कारण आपली इन्व्हेस्टमेंट कधीही वाया जात नाही. ठीक आहे. चलो आता आपण पुढे बघूया. सो तुम्ही सुद्धा आजच तुमचा लाईफ पर्पज शोधायचा आहे सगळ्यांनी. नाही भेटला तर उद्या मी मदत करायला आहे तयार. आता बघूया की काय करायचंय तुम्हाला. ज्या ज्या लोकांबरोबर तुमचं वाद झालेलं आहे, काही भांडणं झालेली आहेत, अशा सगळ्या लोकांना एकतर आपण फॉरगिव्ह करायचंय, माफ करायचं. आणि त्याच्यासाठी छान प्रेयर आहे, हो ओ पोनो पोनो प्रेयर. काय म्हणायची ती प्रेयर? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला माफ केलेलं आहे असं समजून म्हणायचं थँक्यू, आय लव्ह यू. ही प्रेयर आहे, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या बरं सगळ्यांनी, किंवा मी ग्रुपवर सेंड करेन. चला फास्ट कर. ओके, पुढे जाऊया आता. आता आपण
डॉक्टर मिका उसुई, जे मी आता उद्या रेकीबद्दल तुम्हाला सांगेन. आज आपण रेकी काहीच शिकणार नाही. आज आपण याचं शुद्धीकरण केलं, बरोबर. याला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज असते, ती सर्व्हिसिंग केली. आता काय करूया, जे 5 प्रिन्सिपल्स डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला सांगितलेले आहेत, त्याच्यावर आपल्याला रोज थोडं थोडं काम करायचंय. एकदम मी तुमच्यावर प्रेशर केलं, फोर्स केला, तर तुम्ही ते करणार नाही. सो आपल्याला रोज थोडं थोडं करायचं. आणि म्हणून मिकाऊ उसुई यांनी सांगितलेलं आहे आजच्या दिवस. सो ती 5 प्रिन्सिपल काय आहेत ते आता आपण बघूया. ठीक आहे. सो एक एक आपण इथे ट्राय करूया. बघा काय आहेत ती प्रिन्सिपल. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. कोण आहे बरं असं? जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. तुम्ही म्हणाल मॅडम काय बोलताय, असं काही बोलू नका. आमच्या मुलांना धपाटे घातल्याशिवाय आमचा दिवसच उजाडत नाही बरं. कळतच नाही आजचा दिवस उजाडला. नाही. सो आज राग आल्याने काय होतं, कोणाला त्रास होतोय, मानसिकता कोणाची बदलते, आपलीच. बरोबर ना. लोक कोणाला नावं ठेवतात, ज्या व्यक्तीला राग येतो त्यालाच. येस, ज्या लोकांना, हे पण मला माहिती आहे, ज्या लोकांना जास्त राग येतो ती लोक मनाने निर्मळ असतात, शुद्ध असतात, त्यांच्या मनात काही नसतं, लगेच ओकून मोकळे होतात. पण या रागामुळेच काय होतं, नुकसान सुद्धा आपलंच होतं. आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतो. येस ऑर नो? बरोबर ना. सो रागामुळे काय होतं, आपल्या शरीरावर काय त्याचा परिणाम होतो, बीपी शूट होतो, शरीरात हीट वाढते, बॉडीतील मेंटल फिजिकल आपले ब्लॉकेजेस क्रिएट होतात. मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की ऑब्विसली आपल्याला राग येतोच. आज नवऱ्याने हे नाही आणलं, आला राग. मुलाने अभ्यास नाही केलं, आला राग. सो सगळ्यात महत्वाचं, रागाच्या भरात आपण स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतो. बोलण्यावर नियंत्रण राहत नाही आपलं. आणि त्यामुळे रागाच्या भरात मॅक्झिमम लोकांच्या हातून चुकीचेच डिसिजन घेतले जातात. बरं, राग आल्यामुळे काय होतं, परत सुडाची, निगेटिव्हिटीची भावना निर्माण होते. आणि म्हणूनच रोजच आपल्याला एक टास्क द्यायचा आहे, जसं की डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की रोज, आजच्या दिवस मी माझ्या रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन. रोज बोलायचंय बरं, रोज सकाळी उठल्या उठल्या. कोण कोण तयार आहे बरं? आजचा सेशन थोडासा लांबेल, चालेल ना सगळ्यांना? ही प्रिन्सिपल फिनिश करेन, चालेल का? ओके. तो आजचा दिवस मी रागावर कंट्रोल करेन. आजचा दिवस मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन. आणि येस, डेफिनेटली जेव्हा तुम्ही रेकी शिकता, त्या रेकीमुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या रागावर कंट्रोल करायला आपण हळूहळू शिकतो. ओके. शांतपणे कुठल्याही गोष्टीला नंतर आपण, आपल्यामध्ये असा बदल होतो की कुठल्याही गोष्टीला मग शांतपणे आपण प्रतिक्रिया करायला सुरुवात करतो. कारेला आरे नाही. आणि हा अनुभव कोण घेतात? तुमच्या घरातली मुलं. कारण रोज जास्त धपाटे त्यांनाच पडतात. अरे माझी आई आता बदलली आहे, अरे माझी बायको आज बदलली आहे. हे रिस्पॉन्स कोणाकडून मिळतात, फीडबॅक कोणाकडून मिळतात? तुमच्या मिस्टरांकडून आणि तुमच्या मुलांकडून. आणि माझा असा अनुभव आहे, जेव्हा माझ्या माझ्या बॅचमध्ये हे लोक बसलेले असतात, ते स्वतःच सांगतात त्यांची एक्सपिरियन्स. मॅडम, आमची मुलं म्हणतात, तू ज्योती मॅडमचं सेशन अटेंड कर, तू तो अटेंड केल्यापासून आमचे धपाटे कमी झालेत आणि तू खूप छान राहायला लागलीयस, आनंदी दिसतेस. पहिली रोज चिडचिड, रागराग करायचीस आणि आम्हाला त्याचा बळी पडावा लागायचा. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण रागावर कंट्रोल करायला सुरुवात करतो. सो सगळे रेडी आहेत? चलो, आता एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. एक थोडस अर्धा ग्लास पाणी पिऊन यायचं लगेचच. अर्धा ग्लास पाणी पिऊन या. ओके, चलो. तुम्ही म्हणाल मॅडमनी सांगितलं रागावर कंट्रोल कर आणि लगेच पाणी प्यायला सांगितलं आपल्याला, बरोबर ना. चलो, आता दुसरं आपण
प्रिन्सिपल बघूया. डॉक्टर मिकाऊसी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, आजच्या दिवस मी काळजी करणार नाही कसल्याच गोष्टीची. हे सुद्धा तुम्ही ऍग्री कराल का? नाही, कारण आपण एक आई आहोत, आपण एक बहीण आहोत, आपण एक मुलगी आहोत. त्यामुळे ऑब्विसली सगळ्या नात्यांबद्दल आपल्याला काळजी वाटतेच. पण आता काय करायचंय, आपल्याला थोडंसं लिमिट ठेवायचं या सगळ्या गोष्टींसाठी. कारण काळजी केल्याने कुठल्याही गोष्टींचे, कुठल्याही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली का आजपर्यंत? नाही. उलट आणखीन तुम्हाला त्रास झालेला आहे. सो आता इथे काय करायची, चिंता चित्ते समान असते हे सगळ्यांनाच माहिती आहे. कळतं पण वळत नाही. सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं. सो आता काय करायचंय, आजपासून आपण या गोष्टीवर थोडंसं लक्ष घालणार आहोत. आजपासून कोणाची काळजी थोडी कमी करणार आहोत. त्यापेक्षा आपण या जी एनर्जी आहे ती चांगल्या गोष्टींवर स्पेंड करूया. ओके, माझा मुलगा अभ्यास करेल की नाही, काय होईल, त्याच्या एक्झामला किती मार्क्स मिळतील, एसएससी ची एक्झाम जवळ आली आहे, HSC ची एक्झाम जवळ आली आहे, काय माहित काय करतोय. म्हणजे आपण ही कुठली एनर्जी आपल्या मुलापर्यंत पाठवतोय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? ऑब्विसली निगेटिव्ह एनर्जी आहे. त्यापेक्षा आपण थोडंसं माइंडसेट चेंज करूया ना आपलं. काय म्हणायचं आपल्याला, आजपासून मी माझ्या जी जी काही मी रोज टेन्शन घेते, काळजी करते, ती कमी करणार आहे. आणि आपण हीच सगळे सेंटेन्स आपल्याला बदलायचे. माझ्या मुलाला SSC ला खूप छान पर्सेंटेज मिळणार आहेत. अफर्मेशन मध्ये मी पुढे सांगेनच तुम्हाला. ओके, तात्पुरतं मी तुम्हाला जे काही सांगते ते लक्षात घ्या. तुम्ही जी एनर्जी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहात, तर तीच एनर्जी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. त्यामुळे आता आपल्याला हा पॅटर्न चेंज करायचा आहे. आज माझ्या मुलाचा पेपर आहे, तो खूप छान उत्तम गेलेला आहे. आज माझे मिस्टर अगदी योग्य वेळी ऑफिसला गेलेले आहेत. तिथे त्यांचं काम अगदी सुरळीत चालू आहे. माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेलेला आहे, तिथे त्याचा इंटरव्ह्यू खूप छान दिलेला आहे त्याने. आणि येस, ही इज ऑर शी इज सिलेक्टेड. किती छान एनर्जी दिली आपण आपल्या मुलांना. सो या एनर्जीचा आता आपण वापर करायचा आहे आपल्या सगळ्या सकारात्मक गोष्टींसाठी. कारण एनर्जी ट्रान्सफर होते याचा अनुभव आता आपण पुढे घेणार आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ ऑन कर. तो ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ ऑन केलेला आहे, थँक्यू सो मच. की येस, तुम्हाला याचा अनुभव येईलच काही दिवसांमध्ये की एनर्जी ट्रान्सफर होते. मॅडम खरंच तुम्ही बोलताय. ठीक आहे, बिकॉज लाईक अट्रॅक्ट्स लाईक. ज्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, त्याच गोष्टी वारंवार तुमच्याकडे येतात. आणि म्हणूनच काळजी, टेन्शन घेतल्याने काय होतात, त्याच 10 गोष्टी वारंवार आपल्याकडे येतात. तो आजपासून काळजी करायची, पण कालच्यापेक्षा आज थोडी कमी. क्लिअर? रोज काय बोलायचं, कालच्यापेक्षा आज थोडी कमी. आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. थर्ड प्रिन्सिपल आहे, आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. तुम्ही म्हणाल रोजच मॅडम आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो, आम्ही तर हाऊस वाईफ आहोत, पण आम्हाला त्याचं काही क्रेडिट दिलं जात नाही. बरोबर ना? सरते शेवटी महिन्याअखेर पगार कोणाच्या हातात येतो? तुमच्याच येतो ना. तुम्ही म्हणाल मॅडम आता ती फॅसिलिटी पण राहिलेली नाहीये, सगळं ट्रान्सफर होतं बँकेमध्ये. पण येस, जे काही पुरुष कमवत आहेत ते कोणासाठी बरं? आपल्या फॅमिलीसाठीच आहे. सो त्यांच्या कामाचं चीज होतंय हे सुद्धा तुमच्यासाठी छानच आहे. आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे आणि सुरुवात कुठून करणार आहे? आजपासून. आता हे काम म्हणजे काय? तुम्ही जे काही काम करता ते व्हॉटएव्हर तुमचं प्रोफेशन असेल, तुमचा जॉब असेल, तुमचा बिझनेस असेल, त्या सगळ्या कामाप्रती तुम्हाला प्रामाणिक राहायचंय. हाऊसवाईफ असतील तर तुमच्या घराप्रती, तुमच्या मुलांप्रती, तुमच्या हसबंडप्रती तुम्हाला प्रामाणिक राहायचंय. व्हॉटएव्हर तुम्ही जे करता, तुम्हालाच प्रश्न विचारायचे आणि स्वतःच स्वतःला जज करायचंय. आज मी जे काही केलं ते राईट केलं का? आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच मिळतात. दुसऱ्या कोणालाही विचारण्याची गरज पडत नाही. आता याच्यामध्ये आणखीन एक येतं, की आवडीचं काम असेल तर माणूस आरामात छान आनंदी होऊन करतो. पण आवडतं काम नसेल, पण तेच करायचं आपल्याला, आता दुसरा ऑप्शनच नाहीये. मग आता काय करावं? तर त्या कामाची आवड निर्माण करावी. एकदा का त्या कामाची आवड निर्माण केली, की बरोबर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळायला लागतात. ओके. सो जसं की आता माझं काम मी प्रामाणिकपणे करणार याचं मी उदाहरण देते. आज माझं आपला 5 ते 6 चा सेशन होता. सपोज 6 वाजले बरोबर, तर मी इथेच थांबली, तर ते मला कुठेतरी पटेल का? नाही.
अरे 2-4 पॉईंट अजून एक्सप्लेन करायचे होते, ते एक्सप्लेन केलं असतं तर मला बरं वाटलं असतं. म्हणजे कुठेतरी आपलं मन आपल्याला खायला पाहिजे. आपल्याशी कुठेतरी आपण इथे कुठेतरी अप्रामाणिक वागलो किंवा हे आपण चांगलं नाही केलं. या गोष्टी आपल्यालाच विचारायच्या. ठीक आहे? सो येस डेफिनेटली त्याबद्दल गिल्ट आपल्या मनात आला पाहिजे, की आजचं काम मी कसं केलंय. ओके. सो बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ, विथ युअर वर्क. आपण आपल्याकडून कोणाची फसवणूक होणार नाही. कोणालाही आपण फसवणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण आपल्या प्रत्येक कृतीचा, आपल्या प्रत्येक कामाचा हिशोब होत असतो. ठीक आहे? आणि मग तो कर्मानुसार फिरून आपल्याकडेच येतो. मग कुठेतरी आपले पैसे ब्लॉक होतात, कुठेतरी आपली इन्व्हेस्टमेंट ब्लॉक होते आणि मग आपणच म्हणतो, "अरे माझ्याबरोबरच असं का होतं?" सो तो पॅटर्न आपल्याला कळला पाहिजे आणि तो पॅटर्न कळला, की त्याच्यावर आपल्याला वर्क करता आलं पाहिजे. नंतर 4th प्रिन्सिपल आहे, आय विल बी ग्रेटफुल. आजचा दिवस मी ग्रेटफुल म्हणजेच काय कृतज्ञतेने वागणार आहे. आता कृतज्ञतेने वागणार आहे म्हणजे काय करणार आहे? सगळ्यात सुंदर आपली भारतीय संस्कृती आणि मला अभिमान आहे, की आपला जन्म भारतात झालेला आहे. आपली संस्कृती भारतीय आहे. हिंदू संस्कृतीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. का बरं? कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी शास्त्रीय म्हणजे शुद्धी त्याचं म्हणतात ना, की सायंटिफिकली प्रूव्हन आहे. कुठेही असं नाहीये, की तिकडे नुसतं अंधश्रद्धा आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्टीला एक सायंटिफिक रिझन आहे. जसं की झाडांबद्दल कृतज्ञता म्हणून आपण वडाची पूजा करतो, वटपौर्णिमा, बरोबर ना? त्याचबरोबर प्राण्यांबद्दल कृतज्ञता म्हणून आपण बैलपोळा करतो. करतो की नाही? बैलपोळा आहे, नागपंचमी आहे, वसुबारस आहे. शेतकरी या सगळ्या गोष्टींची शेतकरी तर मुख्यतः पूजा करतात. आपल्या वाहनांबद्दल, आता वाहन तर निर्जीव गोष्ट आहे. आहे की नाही? पण त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला कृतज्ञता आहे. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण वाहनांची पूजा करतो, दसऱ्याला वाहनांची पूजा करतो. सो या परमेश्वराने अगणित ब्लेसिंग्स आपल्याला दिलेले आहेत. फक्त एवढंच की या 2 डोळ्याने आपल्याला ते दिसत नाहीये. काय-काय ब्लेसिंग्स आहेत. रोज आपण सकाळी उठतो. येस ओर नो उठतो की नाही? आपण स्वतःच्या मर्जीने उठतो का हो? काय वाटतंय? आपण स्वतःच्या मर्जीने उठतो? नाही. ज्याची परमेश्वरावर कृपा आहे, तीच लोकं उठतात. अदरवाईज काही लोकं या जगातून उठतात. एक्झिट घेतात. येस ओर नो? प्रत्येकालाच ही पहाट दिसते का सकाळी-सकाळी? याच जगातून कित्येक लोकं एक्झिट घेतात, जगाला निरोप देतात, कायमचा बाय-बाय करतात. आणि म्हणूनच सकाळी उठल्यानंतर या परमेश्वराला थँक म्हणायची सवय लावायची. थँक परमेश्वरा, थँक गॉड. मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. पण आपण काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी यूज्ड टू केलेल्या आहेत. हां, हे तर काय फ्रीमध्ये आहे. हे तर काय मी रोजच करते. हे तर काय मी रोजच उठते. उठवणारा तो आहे. आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत. त्याच्या म्हणतात ना, त्याच्या इशाऱ्याशिवाय एक झाडाचं पानही हलू शकत नाही. तर आपण काय? आणि म्हणूनच कृतज्ञता म्हणून, एक ग्रॅटिट्यूड म्हणून सकाळी उठल्या-उठल्या त्या परमेश्वराला थँक म्हणायचे. थँक आजपर्यंत आपण काय करत होतो? आपल्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्याच तिकडे बोलण्यासाठी देवळात नाहीतर परमेश्वराच्या समोर, "काय रे देवा, आज काय असं केलंस माझ्याबरोबर? फलाना मला दिलं नाही, असं नाही दिलं मला, तसं नाही दिलं." नाही. आपली टेप चालू. परमेश्वर काय म्हणतो मग कान बंद करून घेतो. या बाईला मी एवढं सगळं छान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ती काही चांगलं शोधत नाही. पण जे नाही दिले त्याच्यावर ही फोकस जास्त टाकते. सो आजपासून आपल्या सगळ्यांमध्ये एक बदल करायचा आहे आणि तो बदल आहे, रोज आपण कृतज्ञता ठेवायची आहे. रोज परमेश्वराला म्हणायचे. गॉड. सो मच. आज एक नवीन दिवस मला दाखवल्याबद्दल. ठीक आहे? आणखीन कशाला म्हणायचे बरं? कोणाकोणाच्या आयुष्यात दुःख आहे? बघा आता काही लोकं हात असा करतील, काही लोकं पूर्ण हात करतील. बी कॉन्फिडंट. कॉन्फिडन्स असायला पाहिजे आपल्या स्वतःमध्ये. काही कोण आपल्याला जज करत नाही. येस. आजपासून त्या सगळ्या दुःखांना पण आपण म्हणायचे. तुम्ही म्हणाल दुःखांना का बरं म्हणायचंय? कारण काहीतरी दुःख आहे म्हणूनच आपण हे वेबिनार, हे सेशन या माध्यमातून त्या दुःखांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी ॲक्शन आपण घेतो. येस ओर नो? सो या दुःखांना सुद्धा म्हणायचंय. कारण जेव्हा तुम्हाला कोणीतरी चॅलेंज देतं ना, तुमसे ना हो पाएगा,
तेव्हा ते तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट करता आणि मग तुमच्यामध्ये गट्स यायला सुरुवात होतात. अरे, या आधी मी हा का विचार केला नाही? जेव्हा ती व्यक्ती माझ्याशी भांडली तेव्हा माझ्यामध्ये कुठून बळ आलं बरं? येस ऑर नो? हा अनुभव घेतला का तुम्ही? येस. मग तो अनुभव तसाच ठेवायचा आहे, कोरा करकरीत. त्याला कधीही खाली पडू द्यायचं नाही. आणि या अनुभवातून आपण पुढे काहीतरी शिकायचं आहे, की येस, आता मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही चॅलेंज आहेत ते मीच सॉल्व्ह करणार आहे. कारण माझ्या जीवनाची जबाबदारी मी स्वतः घेतलेली आहे, ना की मी कोणाला ब्लेम करणार आहे. माझ्या आईने माझं लग्न करून दिलं म्हणून माझ्या आईमुळे असं झालं. नाही. हे फक्त एक निमित्त मात्र आहेत. आपल्या कर्मानुसार आपल्याला तसं घर मिळतं. आपल्या आयुष्यामध्ये तशा व्यक्ती येतात. आपल्या आयुष्यामध्ये जे लिहिलेलं असतं विधिलिखित ते सगळं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही इंटरफेअर करू शकत नाही. बट येस, या आध्यात्मिक साधनेशी जुळल्यामुळे, कनेक्ट झाल्यामुळे काय होतं, तर ती तीव्रता मात्र कमी व्हायला सुरुवात होते. जसे की आता तुमच्या आयुष्यामध्ये 100% प्रॉब्लेम आहेत, तर ते 100% न राहता हळू-हळू त्याची तीव्रता कमी व्हायला लागते आणि डेफिनेटली एक अशी वेळ येते, की सगळं काही सुरळीत तुमच्या आयुष्यामध्ये चालू व्हायला सुरुवात होतं. तुम्ही फॉरगिव्ह, फॉरगेट करायला सुरुवात करता. तुम्ही एक्सेप्टन्सच्या लेव्हलमध्ये येता. तुमची लेव्हल एक अपग्रेड व्हायला सुरुवात होते. तुम्ही स्वतःला ओळखू लागता, मी कोण आहे? माझं पर्पज काय आहे? आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बदलायला सुरुवात होतात. तो हा बदल घडवून आणण्यासाठी कोण-कोण तयार आहे? येस. मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना थँक यू म्हणायचं. ज्याने तुम्हाला दुःख दिलंय, थँक यू. ज्याने तुम्हाला त्रास दिलाय त्याला पण. आता याचा अर्थ त्या व्यक्तीच्या समोर जाऊन थँक यू म्हणायचंय का? अजिबात नाही. मनातल्या मनात थँक यू म्हणायचंय, की तुझ्यामुळे माझ्यामध्ये गट्स आले. तुझ्यामुळे मी कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करायला शिकली. ओके? सो रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर परमेश्वराचे आभार मानायचे. थँक यू सो मच म्हणायचंय. आता हे थँक यू आणखी कोणाकोणाला म्हणायचंय? सकाळपासून ज्या व्यक्ती तुमच्या घराला भेट देतात त्या सगळ्यांना. तुमचा सफाईवाला, तुमचा दूधवाला, तुमचा हारवाला असेल, भाजीवाला असेल, तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाणारा तुमचा रिक्षावाला, फोर व्हीलरवाला, व्हॉटेव्हर जे काही आहेत, समाजातील वाला घटक, त्या सगळ्यांना तुम्ही थँक यू म्हणायचे. तुमचा सिलेंडरवाला, भले तुम्ही बिल्डिंगमध्ये राहता, तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट आहे, पण तिथपर्यंत ते सिलेंडरची टाकी तुमच्या घरापर्यंत ते लोकं येऊन सोडतात. उन्हातान्हात, पावसातून. सो त्याच्यासाठी एक थँक यू तर बनतोच ना. येस ओर नो? ठीक आहे. सो एकदा का तुम्ही हे करून बघितलात, तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिकली चेंजेस व्हायला तुम्हाला सुरुवात, ते बदल तुम्हाला दिसायला लागतील. मग हे थँक यू सगळ्याच गोष्टींसाठी. आता हे थँक यू आणखी कशा-कशासाठी? आता तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहेत, त्या सगळ्यांसाठी थँक यू. आता तुमचं जे काही हेल्थ इश्यूज आहेत, त्यासाठी थँक यू. आता तुमची आर्थिक परिस्थिती जे काही आहे, त्याच्यासाठी थँक यू. आता त्याचं उदाहरण सांगते. भले तुम्हाला आजार असेल आणि तुम्ही म्हणताय, "थँक यू परमेश्वरा, मला हा आजार दिलास, पण त्या आजारातून बाहेर येण्याचं बळ सुद्धा मला दिलंस. त्याच्यासाठी थँक यू." मग मला सांगा, त्या आजारात तुम्ही खितपत पडणार आहात की त्याच्यातून बाहेर येणार आहात? डेफिनेटली त्याच्यातून बाहेर येणार. येस ओर नो? येस. सेकंड, तुम्हाला हवा असणारा पैसा. भले आता तुमच्याकडे ₹2,000 आहेत. आता तुमच्याकडे ₹20,000 आहेत. आता तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत. त्याच्यासाठी थँक यू म्हणा. कधीच त्या अमाउंटला छोटं बोलू नका किंवा अंडर एस्टिमेट करू नका. व्हाय? बिकॉज तीच अमाउंट, ते 20,000, ते 2,000, ते 1,00,000 मल्टिपल तुम्हाला रिझल्ट देणारे असतात. त्याला थँक यू म्हणा. 2,000 मध्ये ₹2,00,000 करण्याची कॅपॅसिटी आहे. 1,00,000 मध्ये ₹10,00,000 करण्याची कॅपॅसिटी आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही त्याला वारंवार म्हणता, थँक यू. एवढे पैसे आहेत माझ्याकडे आज. ठीक आहे? तुमचं करिअर आत्ताचं, जे काही आहे, जे काही ज्या काही प्रोफेशनमध्ये तुम्ही आहात, माझं प्रमोशन होत नाही, माझं फलाना नाही, माझा स्टाफ चांगला नाही, थँक यू म्हणा. बघा ह्या गोष्टी हळू-हळू तुमच्या आयुष्यामध्ये अशा होणार आहेत ना, की मे बी सडनली काहीतरी अपॉर्च्युनिटीज तुम्हाला यायला सुरुवात होणार आहेत आणि तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आता आहात, त्याच्यातून लगेचच ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. लगेचच म्हणजे त्याच्यासाठी काही प्रॅक्टिस करावी लागते बरं, नाहीतर जादू वगैरे मी करणारी नाहीये. तसं काही समज करून घेऊ नका, की हात फिरवला की जादू. तो ती प्रॅक्टिस करावी लागते. एव्हरीथिंग
विल हॅपन इन युअर लाईफ. आपल्या त्यासाठी इट नीड प्रॅक्टिस. ओके. सो त्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. भले मी भाड्याच्या घरामध्ये, मी रेंटेड हाऊसमध्ये राहते, थँक्यू सो मच की ते रेंट वेळेवर माझ्याकडे येतंय त्यांना पे करण्यासाठी. नाहीतर आज आपण किती जण आहोत, किती वर्ष झाली मी या रेंटेड हाऊसमध्ये राहतेय, माझा नवरा कधी घर घेणार काय माहित, की माझं म्हातारं पण इथेच जाणार आहे, आपण असं बोलतो ना. सो आता आपले डायलॉग चेंज करायचे. थँक्यू सो मच. माझ्या हस्बंडची तेवढी कॅपॅसिटी आहे की 1 तारखेला ते वेळेवर रेंट पे करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. परमेश्वराचे ब्लेसिंग्स आमच्या पाठी आहेत. मग बघा, किती वर्षामध्ये तुम्ही तो विचार करत नव्हतात, तोच तुमचा विचार चेंज होताना तुम्हाला दिसेल. सो या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतात. आणि सगळ्यात 5वा प्रिन्सिपल आहे, आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. सगळ्या प्राणीमात्रांवर मी प्रेम करणार आहे. जसं की आताच आपण कोणीतरी सांगितलं की मी ॲनिमल कम्युनिकेटर आहे. कारण आपल्याला जसं दुःख आहे ना, तसं ॲनिमलला सुद्धा दुःख असतं. एवढाच फरक असतो की आपण एखाद्याबद्दल राग ठेवतो, एखाद्याबद्दल सुडाची भावना ठेवतो, ॲनिमल्स तसे ठेवत नाही. त्याला सगळेच सारखे असतात, सगळेच. आणि ॲनिमल्स काय करतात, कुठेही तुम्हाला रिस्पेक्टफुली बोलत नाही. मी ज्या व्यक्तीसाठी काम करतोय ना, ती लेडीज, मग त्या घरामध्ये एक म्हातारी लेडी असेल तर तो सरळ सरळ म्हणणार की म्हातारी. म्हणजे ते लोक कोणाबरोबर हे म्हणतात ना, नातेसंबंध क्रिएट करत नाही, पण तुमच्यासाठी चांगलं काम करतात. ॲनिमल आपल्यासाठी एवढं छान काम करतात, तुम्ही अमेझिंग रिझल्ट मिळतात. आणि जे ॲनिमल कम्युनिकेटर आहेत त्यांना याचं खूप छान नॉलेज असेल. अगदी आपल्यावर आलेलं एखादं संकट सुद्धा ते ॲनिमल स्वतःवर घेतात. आणि मग आपल्याला त्यांच्यासाठी थोडं पण करायला नको का? येस, डेफिनेटली. इफ पॉसिबल या ॲनिमलसाठी जर तुम्हाला वाटत असेल, तर या पक्ष्यांसाठी ॲनिमलची थोड्या प्रमाणात सेवा करा. उन्हातान्हात त्यांना बाहेर खायला ठेवा, पाणी ठेवा. दॅट्स इट. घराबाहेर, खिडकीमध्ये. ओके. सो ॲनिमल लव्हर बना. सजीव, निर्जीव अशा सगळ्या गोष्टींवर प्रेम करा. नो शेअरिंग. शेअरिंग नसेल तर काहीच फायदा नाही. आयुष्यामध्ये शेअरिंग असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपल्या कुठल्याही प्रश्नावर उपाय हा माझ्यामध्ये आहे. कारण ही ब्रह्मांडीय ऊर्जा आज माझ्याबरोबर आहे. हे बोलायला सुरुवात करा. सगळ्या गोष्टींमध्ये सोल्युशन मिळायला सुरुवात होईल. आपल्या सगळ्यांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये ही रेकी ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. माझा व्हिडिओ कट होतोय का? का बरोबर आहे? येस, कोणीतरी सांगेल का मला? येस, शीतल मॅडम, व्हिडिओ कट होतोय का की बरोबर आहे? माझा आवाज प्रॉपर जातोय का की कट होतोय? कोणीतरी अनम्यूट करून बोला बरं. श्रेयांशी मॅडम, प्लीज. प्रॉपर आहे मॅडम आवाज. प्रॉपर आहे ना? ओके ओके. हो व्हिडिओ. सो मच. आणखीन कोणाला तरी विचारते बरं. येस, अश्विनी मॅडम, व्हिडिओ क्लिअर आहे का? ब्रेक होतोय का व्हॉइस माझा कुठे? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे ना? ओके. मॅडम, तुमच्या इथे काहीतरी इश्यू असेल बघा, चेक कर. ओके, मे बी परत तुम्ही जॉईन झालात तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल रेकी रेकी म्हणजे रेकी नक्की देते काय? जर तुम्ही ही आध्यात्मिक सेवा प्रॉपर वेने करत असाल, साधारण आता मला सांगा, पूर्वीच्या काळी आपण पाटा वरवंटा असायचं, त्याच्यावर मसाला वगैरे वाटायचो, बरोबर ना? त्यावेळेला किती वेळ लागायचा? 30 मिनिटं, 25 मिनिटं. आता मिक्सर आले, मिक्सरमध्ये किती वेळ लागतो आपल्याला? 5 मिनिटं. दोन. त्याच्यासाठी वेगळा वेळ खर्च करावा लागतं का? म्हणजेच काय, की प्रॉपर वेने गेलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळवायला वेळ लागत नाही, पण त्याच्यासाठी एका प्रॉपर वेने जाणं गरजेचं आहे. क्लिअर सगळ्यांना? येस. ओके. सो थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतला. आता तुमचा काही प्रश्न असेल, आणि एक लक्षात ठेवा, या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे 7 दिवस जर पेशन्स असतील तुमच्यामध्ये, तर 7 दिवस काही विचारू नका. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्या सेशनमध्ये मिळणार आहे. फक्त पेशन्स ठेवा. येस, त्याच्या व्यतिरिक्त काय कोणाला विचारायचं आहे का? फायनल टायमिंग आहे आपला 5 ते 6चा असणार आहे. थोडासा एक्सटेंड करू का? 5:30 ते 6:30 चालेल का सगळ्यांना? 5:30 to 6:30 म्हणजे माझी एक बॅच असते, सो ती घाईमध्ये न घेता मला आरामात घेता येईल. 5:30 to 6:30 चालेल का सगळ्यांना?
ओके चला 5:30 to 6:30. मे बी थोडासा कधीतरी 5:20 वगैरे पण चालू होईल. नो प्रॉब्लेम. येस, थँक्यू सो मच. ओके ओके चला 5:15 मधला टायमिंग काढूया आपण 5:15. माझा एक सेशन होतो, त्या सेशन मध्ये नंतर माझी घाई होती म्हणून बाकी काही नाही. ओके ठीक आहे. हा येस, श्रेयांशी मॅडम, श्रेयांशी नाईक. येस मॅडम, थोडंफार तरी काहीतरी मिळालं का या सेशन मधून? हो, खूप मिळालं. मला जे हवं होतं ना, की रेकीने हिलिंग देतात हे मला जाणून घ्यायचं होतं. कारण माझं एक अशी केस झालेली, तर एका बच्चूचा ऍक्सिडेंट झाला. मॅम मी खूप इमोशनल आहे. अ, तर एका पपीचं ऍक्सिडेंट झालेलं, ॲनिमल क्रुएलिटी झालेली माझ्या सोसायटीच्या एका इथे. हा. तर एका माणसाने त्याच्यावरती काठी मारलेली आणि त्यात पपीचा डोळा बाहेर आलेला. ओ आणि लिटरली एका वेळेस दोन ऍक्सिडेंट झालेले. आणि माझे जे सिनियर होते सर, त्यांनी मला माहित नाही ते रेखी शिकले कुठून, त्यांनी हिलिंग दिलं आणि त्या दोघांनाही वाचवलं त्यांनी. अरे तो वा, छान. तो हे मला इथेच म्हणजे त्याच्यामुळे मला हे शिकायचं होतं. येस, कुठून आहात मॅडम थँक्यू. तुम्ही? मी ठाण्यावरून. ओके चला ग्रेट, थँक्यू सो मच. ओके रूप्स मॅडम लाईट वगैरे बंद करून बसलात, लाईट ऑन करा बरं. का लाईट गेली आहे तुमची? येस, सेशन मधून काहीतरी मिळालं का? हो. येस, थँक्यू म- सो मच. ते काय मिळालं ते कळेल का मला? आता एवढं डीप मध्ये सांगता येणार नाही मला लगेच. ओके पण माझ्या एक सिस्टर आहेत, त्या या शिकलेल्या आहेत. ओके माझे थोडे प्रॉब्लेम होते म्हणून त्यांनी मला गायडन्स केलं, म्हणून मग मी जॉईन केले क्लास. ओके चलो, त्यांना थँक्यू म्हणा आज. हो हो ज्यांनी हो. ज्यांनी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे त्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचे. येस, अश्विनी मॅडम. नमस्कार. हे सगळे पॉइंट्स खरं तर आपण ऐकत असतो बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये वगैरे, पण एक काहीतरी मोटिवेशन लागतं की तुम्ही ते करत राहावं सतत यासाठी. तर त्यासाठी मला वाटतं ह्या सेशन्सचा फायदा होईल की रोज एक रिमाइंडर आहे किंवा असं आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते रोज ते पॉइंट्स तुमच्याकडून फॉलो होतील. ग्रेटफुलनेस आणि पॉझिटिव्ह राहणं किंवा राग राग नाही करायचा, हे सगळ्यासाठी मला वाटतं हे जे डेली रिमाइंडर असेल ते ते प्रॅक्टिसची त्याचा जास्ती फायदा होईल असं मला वाटतं. येस येस, थँक्यू. डेफिनेटली. थँक्यू सो मच. येस, पूनम मॅडम, पूनम भिंगारडे. आणि आज खूप छान वाटलं. थँक्यू. सगळ्या हो, खूप लेडीज खूप छान वाटलं. छान बसलेले आहेत, अगदी काहीतरी घेण्याच्या रिसिव्हिंग मोड मध्ये आहेत. खूप छान. हा नाही, येस, खरंच खूप छान वाटलं. म्हणजे कसं की काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण त्या आपण आपल्या ऍक्शन मध्ये कधीच आणत नाही आणि मग त्या अशा कोणाकडून कळल्या की त्या खूप बऱ्या वाटतात. थँक्यू सो मच मॅडम. येस, चेतना पाटील. चेतना मॅडम, पूर्ण सेशन अटेंड केला का तुम्ही मध्येच आलात? आवाज अनम्यूट करता येईल का तुम्हाला? एक मिनिट, येतोय आवाज? जॉब मध्ये आहात का तुम्ही? नाही, माझा स्वतःचा व्यवसाय आहे बुटीकचा. अच्छा ओके. माझ्या मैत्रिणीने आधी क्लास केला होता. अच्छा मी मनोमन तिला धन्यवाद दिलेच आहे. ओके. नाव काय त्यांचं? आणि कीर्ती शेंद्रे म्हणून. ओके. पण मी जे आज सेशन केलं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझ्या प्रश्नांची उत्तरं मला आजच मिळून गेले. अरे वा. म्हणून तुमचेही धन्यवाद. चलो, थँक्यू म्हणजे मी सो ते मच. मेन्शन केलं मी थोड्या वेळापूर्वी अच्छा की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. कधी कधी कसं असतं, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा भुललासी, असंही होतं माणसाचं. येस, त्यासाठी कोणीतरी हवं असतं सांगायला. थँक्यू. म्हणून मला फार आनंद झाला की छान. चलो आणि करायची इच्छा असली ना, तुम्ही म्हटले की आपण जे अफर्मेशन देतो ते काम करतात, खरंच करतात. कारण माझी खूप इच्छा होती मी रेकी शिकावी. ऍक्च्युली 8-10 दिवसापासून खूप वाटत होतं. आणि अचानक तुमच्या इथलं मला फेसबुकला लिंक मिळाली. आणि विशेष म्हणजे बघा की मला 7 दिवसापैकी 5 दिवस बुटीकला योगायोगाने सुट्टी पण मिळून गेली. अरे वा, चला पूर्ण मनापासून ऐकणार म्हणजे म्हणून आजचे. हो, म्हणजे माझं सेशन कंप्लीट होईल अगदी.
शांततेत होईल म्हणून धन्यवाद देवाचे पण. चलो थँक्यू सो मच. येस, रुपाली मॅडम. हा येस, रुपाली मॅडम अनम्यूट करायचं. कुठे राहता तुम्ही? नमस्कार मॅडम, मी उल्हासनगरला राहते. अच्छा, मुंबईमध्येच आहात म्हणजे. मुंबईमध्येच आहे. आणि ऍक्च्युली मी रेकी बद्दल मला फारसं काही माहिती नव्हतं. अफर्मेशन, युनिवर्स, आपलं ब्रह्मांड आहे, हे सगळ्या गोष्टी मी फक्त जरा ऐकून होते. आणि आज म्हणजे मला सडनली जेव्हा मी फेसबुकवर जेव्हा हे बघितलं ना, म्हटलं अरे नाही, आपल्याला पण शिकायला पाहिजे. ऍक्च्युली सगळ्यांच्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, खूप सगळ्या गोष्टी आहेत. त्यातून आपण बाहेर निघायला पाहिजे. सो मला आज तुमचं जेव्हा मला अटेंड करायला भेटलं, मला छान वाटलं की अरे नाही, मी 7 दिवसांमध्ये काहीतरी म्हणजे शिकणार आहे आणि त्यातून मला नक्की फायदा होणार आहे. सो थँक्यू मॅडम, की मला तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जॉईन करून पण घेतलं. थँक्यू सो मच. थँक्यू. श्रेयांशी मॅडम, आता ना मी बाकीच्या सगळ्यांचे सुद्धा मेसेज इथे नाही रीड करू शकत, कारण एकदा का हे मी एंड केलं की तुमचे मेसेज मला काहीच दिसणार नाही. सो बेटर वे की मी तुम्हाला आज ही लिंक शेअर करेन ना आपल्या या व्हिडिओची, तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या कमेंट्स जे व्हॉटेवर तुम्हाला वाटलं ते तिथे कमेंट्स केलात तर मला फार चांगलं वाटेल. म्हणजे तुमच्या कमेंट्स मी रीड करू शकेन की येस एक्झॅक्टली कोणाला काय वाटलं. ठीक आहे. सो येस, थँक्यू सो मच. आपली लिंक, या व्हिडिओची लिंक तुम्हाला अगदी 8-9 वाजेपर्यंत मिळून जाईल. थँक्यू सो मच हा सेशन अटेंड केल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. उद्या 1 वाजता सेशन असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, चलो, थँक्यू सो मच.